या व्हिडिओ सेक्शनमध्ये एक्सेलच्या सेक्शनमध्ये आपण अगोदर रिपोर्ट्स कार्ड आपण बनवलेलं आहे. पार्ट 1 मध्ये आपण शिकलं सगळं की रिपोर्ट कार्ड हे कसं बनवायचं, कसं तयार करायचं, आणि हेच पाहण्यासाठी पार्ट 1 पहा तुम्ही. आणि त्या पार्ट 1 मध्ये सगळे डिटेल्स आपण दिलेले आहेत, ते कसे बनवायचे काय नाही. पण आता महत्त्वपूर्ण मुद्दा असा आहे की आता पार्ट 2 मध्ये आपल्याला शिकायचं आहे की याची पुढची प्रक्रिया आपल्याला शिकायची आहे की फक्त आपण इथं रोल नंबर टाकला तर त्या विद्यार्थ्याचे सर्व डिटेल्स आपल्याला डिस्प्ले व्हायला पाहिजे. मग ते आपण ते कसे करू शकता, तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा या पहिल्या शीटवर यायचं आहे. दुसऱ्या शीटवर आपण डाटा एंटर केलेला आहे, तर इथं आपण डाटा लिहू शकता. हे असं डाटा आपण एंटर करा. मी बराचसा डाटा इकडे लिहिलेला आहे, तो कॉपी करून घेतोय आणि असा हा कॉपी करून घेतलेला डाटा आहे. मग इथं मी तो पेस्ट करतो. इथं तो डेटा इथं आला, दिसतो का डेटा? तर हा डेटा मी इथं आलेला आहे. आता 3 डेटा लिहिले आहे. मी भरपूर डेटा लिहू शकतो. असा डेटा लिहू शकतो. नंबर ऑफ रेकॉर्ड्स तुम्ही लिहू शकता. असं जसं 10वीचा सीट नंबर असतो L01, L01, L02, L03 असं थोडे नंबर्स असतात. तसा डाटा आपण लिहायचा इथं. चला तर मग आपण सुरुवात करूया आपल्या प्रोसेसला. पहिल्यांदा सुरुवातीला आपल्याला रोल नंबर हा सर्वात महत्त्वाचा आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे रोल नंबर आहे. कारण रोल नंबर टाकलं तर आपला पूर्ण डाटा आपल्याला यायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला डाटा व्हॅलिडेशन नावाचं जे फीचर आहे टॅली आपल्या एक्सेलमधलं, ते आपण वापरायचं आहे. त्यासाठी आपण पहिल्यांदा रोल नंबर पुढे या सेल पुढे ठेवायचा आपला डब्बा. इथे जायचं, डेटावर जायचं, डेटा व्हॅलिडेशन्सवर जायचं. हा डेटा व्हॅलिडेशन इथं आहे आणि याच्यातनं आपण हा डायलॉग बॉक्स आपल्याला समोर आलेला दिसेल. याच्यामध्ये आपण लिस्ट म्हणून आपल्याला पहिला चूज करायचं, लिस्ट नावाचा पर्याय चूज करायचा आहे. त्यानंतर याच्यात सोर्सवर जायचं आहे आणि सोर्सवर क्लिक केल्यानंतर आपली पुढची जी शीट आहे जिथं आपला डेटा आहे त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपले जे रेकॉर्ड आहेत, आपण रोल नंबर जे आहेत, हे पूर्ण रोल नंबरला आपल्याला सिलेक्शन करायचं. जेवढा रोल नंबर आहेत लिहिलेले आपण त्याला सिलेक्शन करायचं आहे आणि ओके करायचं. ओके केल्या आपल्या या पहिल्या शीटवर बघा या सगळ्या रोल नंबरची यादी आपल्याला दिसेल, लिस्ट आली आपल्याला दिसेल. तर हा रोल नंबर आपण चूज केला असा. आता हे 1 नंबर जर दिला तर आपल्याला रोल नंबर 1चा विद्यार्थी यायला पाहिजे, नाव यायला पाहिजे. पण सध्या आलेलं नाही आपण, कारण पुढची प्रक्रिया आपल्याला करायची आहे आणखी. तर क्लास यायला पाहिजे. क्लासवर क्लिक करू. आता बघा क्लास हा कॉलम पुढच्या शीटमध्ये दुसऱ्या नंबरवर क्लास आहे. पहिल्या नंबर रोल नंबर, दुसरा नंबर क्लास, तिसरा फुल नेम, फादर नेम, असे प्रत्येक कॉलममध्ये लिहिलेले आहेत. तर आता आपण क्लासवर जाऊ. या ठिकाणी आपल्याला एक फंक्शन वापरायचं आहे, एक व्हीलुकअप नावाचं, जे खूपच पॉप्युलर आहे एक्सेलमध्ये आणि ते खूप लोक याचा वापर करतात. व्हीलुकअप नावाचं फंक्शन आहे, ते आपल्याला पाहायचं आहे. आणि ते फॉर्म्युला कसा लिहायचा आहे, फंक्शन कसं लिहायचं, इक्वल टू लिहायचं, VLOOK असं लिहायचं. ॲटोमॅटिक व्हीलुकअपचं या ठिकाणी आपल्याला हे नाव येतं, इथं टॅब दाबायचं, हे व्हीलुकअप आलं. व्हीलुकअपची जी कंडिशन काय आहे, पहिले व्हीलुकअप व्हॅल्यू द्यायची आहे, नंतर व्हीलुकअप टेबल व्हॅल्यू द्यायची, टेबल एरिया सिलेक्शन करायचं आहे, टेबल ॲरे सिलेक्शन करायचं आहे, कॉलम इंडेक्स नंबर घ्यायचा आहे, त्यानंतर रेंज ऑफ लुकअप हे आपल्याला वापरायचं. तर पहिल्यांदा आपल्याला लुकअप व्हॅल्यू कोणती आहे आपली, तर लुकअप व्हॅल्यू आपली ही रोल नंबर आहे. म्हणजे पहिल्या रोल नंबरवर क्लिक करायचं. या ठिकाणी केलं का त्याचा सेल ॲड्रेस इथं आलेला दिसेल आपल्याला या ठिकाणी. त्यानंतर कॉमा द्यायचा आहे. टेबल ॲरेज व्हॅल्यू आपली या टेबल शीट 2 वर जायचं आणि या ठिकाणी हा टेबल ॲरेज म्हणजे पूर्ण हा डेटा टेबल सिलेक्शन करायचा आहे, इतका. त्यानंतर कॉमा द्यायचा आहे आपल्याला. आणि जे क्लासचा जो कॉलम नंबर आहे तो कॉलम इंडेक्स नंबर हा 2 आहे, पहिला आणि दुसरा. तर कॉमा लिहून 2 लिहायचं असं आणि कंस बंद करायचं आहे आणि एंटर करायचं. बघा आता ॲटोमॅटिक SCC नाव आलं का इथं. समजा मी इथं L102 असं लिहिलं तर कोणता या ठिकाणी L लिहितो, 102 असं लिहितो, एंटर करतो तर L103 आहे. आलं का, बदललं का, 102 बदललं का, L102 आहे, L103 असं लिहितो तर बदललं का, नाव बदललं. तसंच इथं पण व्हायला पाहिजे. फुल नेम आपल्याला पाहिजे तसंच. इक्वल टू लिहायचं,
LOOK लुकअप व्हॅल्यू आली घ्यायचं. इंडेक्स नंबर कॉलम इंडेक्स इथं आपल्याला लुकअप व्हॅल्यू ही आहे ही घ्यायची, कॉमा द्यायचा आहे. नंतर नेक्स्ट टॅबवर जायचं आहे. आपल्याला हे पूर्ण टेबल अरे सिलेक्शन करायचं आहे. त्याच्यानंतर कॉमा द्यायचा आहे. त्यानंतर इथं फुल नेम का 3 नंबरवर आहे 3 नंबर द्यायचं, कंस बंद करायचं, एंटर करायचं. मॅडमला क्लास. त्यानंतर इक्वल टू परत फादर नेम घ्यायचं, इक्वल टू व्ही लुकअप लिहायचं, व्ही लुकअप असं लिहायचं, व्ही लुकअप व्हॅल्यू घ्यायची, व्ही लुकअप फंक्शन वापरायचं. परत अगेन आपल्याला रोल नंबर ही लुकअप व्हॅल्यू घेतली, कॉमा द्यायचा आहे, टेबल अरेजवर जायचं आहे, टेबलला सिलेक्शन करायचं आहे, त्यानंतर कॉमा द्यायचा आहे. आणि हा जो फादर नेम आहे तो 4 नंबरचा कॉलम आहे, तो 4 नंबर देऊन एंटर करा. आलं का इथं? बघा मी आता इथं नाव इथं हा नंबर बदललं का? नंबर 1 वर कोण आहे? आलं का? नंबर 2 वर कोण आहे? 3 वर कोण आहे? आलं का? नंबर 4 वर कोण आहे? सध्या काही रेकॉर्ड लिहिले नाही आपण, तिथं आलं नाही, तर 1-2 रेकॉर्ड लिहिले फक्त आपण असे. आले का नाव? तसंच आपल्याला इथं मदर नेम घ्यायचं आहे, इथे इक्वल टू करायचं, VLOOK लुकअप लिहायचं आहे. परत आपल्याला रोल नंबरवर क्लिक करायचं आहे, कॉमा द्यायचं आहे, पुढच्या शीटवर जायचं आहे, टेबल अरेला सिलेक्शन करायचं आहे, कॉमा द्यायचा आहे. 5 नंबर आपला हा मदर नेम आहे, तो पण इथे येऊन जाईल असं. परत इक्वल टू लिहायचं, VLOOK लिहायचं, VLOOK टॅब दाबायचं. अगेन तुम्ही या सेलवर आपल्या लुकअप व्हॅल्यूवर क्लिक करायचं आहे, कॉमा द्यायचा आहे, शीट 2 वर जायचं आहे, टेबल अरेला सिलेक्शन करायचा. सेम प्रोसेस आपल्याला वापरायची आहे. आणि असं करत करत आपण सगळे डेटा आपण इथं लिहायचा. आता गंमत अशी डेटा बदल्यानंतर नंबर आला या ठिकाणी. तर नंबर आल्यानंतर इथं थोडंसं आपल्याला डेट पाहिजे होती, डेट नाही तर नंबर आलेला आहे. तर अशा वेळेस आपण होम टॅबवर जायचं आणि या जनरलच्या ठिकाणी इथं क्लिक करून इथं डेटमध्ये याला कन्व्हर्शन करायचं आहे. डेट आता आपल्याला डेटा आपल्याला दिसेल अशी. त्यानंतर आता आपल्याला इथले मार्क आपल्याला जे अपडेट मार्क आहेत ते पण आपल्याला इथे घ्यायचे. त्यासाठी आपण काय करायचं, इक्वल टू करायचं, परत VLOOK लुकअप लिहायचं आहे. आणि जो व्हॅल्यू आहे आपली जे लुकअप व्हॅल्यू ही आहे ही घ्यायचं, कॉमा द्यायचा आहे. आणि मराठीचा कॉलम जो आहे तो आपला शीट 2 वर जायचं आणि टिप 2ला सिलेक्ट करून 1 2 3 4 5 6 7 नंबर आहे मराठी, तर कॉमा देऊन इथं 7 लिहायचं आहे, ब्रॅकेट देऊन एंटर करायचं आहे. बघा आलं का या ठिकाणी अपडेट व्हॅल्यू. सेम प्रोसेस सगळी वापरायची आहे. मी सगळा डेटा मी सिलेक्शन करतो. बघा मी ते काय केलं, या ठिकाणी त्या सेलवर डबल क्लिक केलं, तर पूर्ण डेटा कॉपी करतो मी, हा सगळा सिलेक्शन करतो, असं कॉपी करतो बाहेर आणि एस्केप करतो. आता इथं मी डबल क्लिक करतोय, कंट्रोल V दाबतो. फक्त 7च्या ठिकाणी मला काय करायचं आहे, 8 लिहायचं आहे, ब्रॅकेट क्लोज करून एंटर करायचं. परत F2 दाबतो, या ठिकाणी F2 दाबलं की असं येईल, कंट्रोल V प्रेस करायचं आहे आणि 7 8च्या नंतर काय इथे 9 घ्यायचं आहे, ब्रॅकेट बंद करून एंटर करायचं आहे. F2 दाबायचं आहे, कंट्रोल V दाबतोय, पेस्ट करतोय आणि 10च्या ठिकाणी काय करायचं आहे, 10 लिहायचं. 7 8 9 10 असं लिहितोय. 10 वेळेस पण व्हॅल्यू आली आहे. शेवटची 11वी व्हॅल्यू F2 दाबतोय, कंट्रोल V दाबतोय आणि 7ला कट करून इथं मी 11 लिहितोय आणि एंटर करतोय. त्यानंतर आपल्याला इथं काय करायचं, पर्सेंटेज काढायचं. पर्सेंटेज हे आपल्याला सेम असणार, प्रत्येक विषयाचं पर्सेंटेज इक्वल टू AVERAG ॲव्हरेज द्यायचं. प्रत्येक विषयाचं पर्सेंटेज काढायचं आहे, म्हणून विषयाचं पर्सेंटेज तुम्ही देऊ शकता असं. आणि कंस बंद करून एंटर करा. प्रत्येक विषयाचं पर्सेंटेज पण तसंच निघालेलं आहे. आता पास फेल आपल्याला करायचं आहे. प्रत्येक विषयात विद्यार्थी पास आहे का फेल आहे, तर इक्वल टू लिहायचं, इथं फंक्शन वापरायचं, इक्वल टू इफ ब्रॅकेट द्यायचं आहे आणि अपटेन मार्कवर क्लिक करायचं आहे. अपटेन मार्क जर ग्रेटर दॅन इक्वल टू 35 पडले, कॉमा इन्व्हर्टेड कॉमा पास, अदरवाईज कॉमा इन्व्हर्टेड कॉमा फेल, हे फंक्शन वापरायचं. दिसते का हे कोणतं फंक्शन वापरलं, थोडासा झूम मोठा करतोय, त्याला बघता पुढे बघा. हा पास फेलसाठी मी फंक्शन कसं वापरलं ते आपल्याला इथं आलेलं आपल्याला दिसेल. दिसते का, इक्वल टू इफ लिहायचं आहे. काय लिहायचं इथं, इक्वल टू इफ, हे D21 म्हणजे हा अपटेन ग्रेटर दॅन इक्वल टू 35 कॉमा इन्व्हर्टेड कॉमा कॉमा इन्व्हर्टेड कॉमा फेल असं लिहायचं आहे. म्हणजे हा फंक्शन इथे लिहायचं आहे, एंटर करायचं आहे. बघा इथं 5 दाखवते, प्रत्येक विषयात विद्यार्थी पास आहे. याला मी खाली ड्रग करतो इथपर्यंत, ॲटोमॅटिक सगळ्या विषयात पास दाखवते. त्यानंतर शीट 2 वर जायचं आहे,
इथं मी एखाद्या विद्यार्थ्याला मार्क कमी टाकले समजा, हां इथं मी समजा 22 मार्क टाकले समजा, तर बघा आता आपल्या इथं फेल म्हणून दाखवणार, ते काय दाखवणार, ते फेल, त्या विषयात फेल आहे तो. आता तसंच मला इथं याला परत मी नॉर्मल करतो आपल्या टेक्स्टला. आता मला टोटल मार्क दाखवा, इक्वल टू लिहायचं, सम लिहायचं, सम करून या सर्व विषयाची आपल्याला बेरीज करायची आहे. ही बेरीज केली आपण. मिनिमम मार्क काढायचं आहे आपल्याला, इक्वल टू लिहायचं, सम लिहायचं, सम लिहा फंक्शन, ब्रॅकेट द्या, मिनिमम मार्क 35 सगळे मार्क आहेत, तर कमीत कमी याला 175 मार्क असणं गरजेचं आहे. प्रत्येक विषयामध्ये 35 धरले तर 175 मिनिमम मार्कची टोटल होते. इक्वल टू लिहायचं आहे आणि परत सम लिहायचं आहे, सम लिहून परत ब्रॅकेट करायचं आहे, ऑप्टेन मार्कची टोटल करायची आहे एवढी. हे ऑप्टेन मार्क याला किती पडले, 305 मार्क पडले. तर पर्सेंटेज काढायचा, इक्वल टू एव्हरेज लिहायचं, AVERAGE, ॲव्हरेज नावाचं फंक्शन वापरायचं आहे इथं. आणि या पूर्ण मार्काचं पर्सेंटेज आपल्याला, ऑप्टेन मार्कचं पर्सेंटेज निघालं या ठिकाणी, आणि किती विषयात फेल आहे आणि किती विषयात पास आहे त्यासाठी एक फॉर्म्युला वापरायचा आपल्याला, इक्वल टू काउंट इफ नावाचा फॉर्म्युला वापरायचा आहे. काउंट इफ द्यायचं आहे आपल्याला आणि या पूर्ण जरा सिलेक्शन करायचं आहे, कॉमा द्यायचं आहे, इन्व्हर्टेड कॉमामध्ये पास द्यायचं. तर किती विषयात पास आहे तो दाखवेल, 4 विषयात पास आहे. आणि किती विषयात फेल आहे समजा, त्यासाठी वेगळं विषय करा, इक्वल टू काउंट लिहा, इफ लिहा, ब्रॅकेट द्या, पूर्ण याला सिलेक्शन करा, कॉमा द्या, इन्व्हर्टेड कॉमामध्ये फेल असं लिहा. जे आपण प्रेझेंट ॲब्सेंट काढताना आपण काढलं होतं की टोटल किती विषयामध्ये पास आहे विद्यार्थी आणि किती विषयामध्ये फेल आहे, हे आपण इथं डिसाईड केलं. त्यानंतर इथं तुम्हाला याला तुम्ही या एरियाला तुम्ही मोठं करू शकता, थोडंसं असं इन्क्रीज करू शकता आणि तो आपल्याला रिपोर्ट कार्ड दिसेल असं आलेलं आहे. आता समजा मी या शीट 2वर गेलो, एक रेकॉर्ड लिहितो, समजा SSCचा विद्यार्थी आहे, तर सावंत असं लिहिलं समजा, काय नाव, श्रीहरी असं लिहिलं, वडिलाचं नाव बालाजीराव असं लिहिलं समजा, हां त्यानंतर आईचं नाव, हां असं लिहिलं, डेट ऑफ बर्थ लिहिली समजा आपण काहीतरी अशी, आणि इथं मार्क टाकले श्रीहरीचे, असे मार्क टाकले. मग हे टाकल्या आपल्याला इथं जर आपण रोल नंबर L104 असं लिहिलं समजा, L104 असं लिहिलं, तर रेकॉर्ड आलं कोणाचं, सावंत श्रीहरीचं. तसं डिटेल्स पण आलं आपल्याला इथं, किती विषयात फेल आहे आणि किती विषयात पास आहे, हे सगळं डिटेल ॲटोमॅटिक आलं. असा हा व्हिडिओ बनवू शकता. यामध्ये तुम्ही वेगळी कंडिशनल फॉर्मॅटिंग वापरू शकता, या पूर्ण डेटाला सिलेक्ट करू शकता. असं पूर्ण इथं जायचं, या कंडिशनल फॉर्मॅटिंगवर जायचं, हायलाईटवर जायचं, इथं ग्रेटर दॅन आणि लेस दॅन घ्या आणि इथं 33 मार्क टाका, हां किंवा 34 मार्क टाका. 33 मार्क टाकलं तरी चालते, 34 मार्क टाका ते, हां 34 मार्क टाका, 34 मार्क टाका. आणि याला कोणत्या कलरनं हायलाईट करायचं आहे, तर रेड कलरनं हायलाईट करायचं आहे. ओके करा. बघा 34 मार्क जे असतील ते रेड कलरनं येतील असे. आणि सिलेक्शन करा आणि परत जा हायलाईटवर, कंडिशनल फॉर्मॅटिंगवर जा आणि ते ग्रेटर दॅन करा. तर 34च्या वरचे जे रेकॉर्ड आहेत तर तुम्हाला ते ग्रीन कलरनं दाखवायचे आहेत, तर त्याला ग्रीन कलरनं दाखवू शकता. असं दाखवता येईल तुम्हाला ॲटोमॅटिक. बघा इथं मी रोल नंबर बदलतो, इथं तर L लिहितो 100, कोणता आहे तर 103 नंबरचा रेकॉर्ड घेतो, 103 नंबरचा रेकॉर्ड घेतो. तर बघा याला किती विषयात फेल आहे, सगळ्या विषयात पास आहे, तो ग्रीन कलरनं डिस्प्ले झाला. आणि जो व्यक्ती फेल आहे तो दिसेल आपल्याला. याला पण तुम्ही तसं कंडिशन फॉर्मॅटिंग करू शकता. सिलेक्शन करा, इथं जा, कंडिशनल फॉर्मॅटिंगवर जा आणि हे टेक्स्ट दॅट कंटेंटवर जाऊ शकता. आता कारण टेक्स्टला द्यायचं आहे, पास असेल समजा तर PA पास असेल तर त्याला तुम्हाला ग्रीन कलरनं दाखवायचं आहे, हां. आणि नापास असेल समजा तर तो काय दाखवायचा आहे, तुम्हाला रेड कलर दाखवायचा आहे. कंडिशनल फॉर्मॅटिंगवर जायचं आहे, इथून टेक्स्ट दॅट कंटेंट दिसते का तुम्हाला, हायलाईटवर जा, हायलाईटवरून टेक्स्ट दॅट कंटेंटवर जा, इथं फेल असं लिहा आणि फेल तुम्हाला रेड कलरनं दाखवायचे तर फेल रेड कलर दाखवू शकता. असं आता बघा इथं रेकॉर्ड नंबर घेतो मी 104, L104 देतोय, तर रेकॉर्ड आलं सावंतचं. तर किती विषयात फेल आहे तो लगेच त्याला हायलाईट होऊन जाईल.
असं आपल्याला हे तयार करू शकता. रिपोर्ट कार्ड जनरेट करू शकता. हा व्हिडिओ तुम्ही याच्यात तुम्हाला फोटो पण ॲड करू शकता पाहिजे असेल तर. इन्सर्टवर जा. आता याच्यात आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याचे फोटो पण आपल्याला घेता येतील, तसं करता येईल आपल्याला. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघू की प्रत्येकाचे व्हिडिओमध्ये आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याचे फोटो पण असे आपल्याला या एरियात आपल्याला पाहिजे असतील त्या विद्यार्थ्याचे. इथे क्लिक करा, इथं शेप फिलवर जा, पिक्चरवर जा, फ्रॉम फाईलवर जा. इथून आपल्या कम्प्युटरमधला कोणता एक फोटो तो विद्यार्थ्याचा आपण तुम्ही घेऊ शकता. तर असा हा व्हिडिओ आपण तयार करू शकतो. विद्यार्थ्याचे फोटो वाईज आपल्याला सगळे रिपोर्ट कार्ड तयार करता येतील है ना. तर असा हा व्हिडिओ आपण तयार करू शकता. असं जर आपण एखाद्या शाळेचे रिपोर्ट कार्ड तयार करून दिले तर खूप चांगलं काम आपल्याला करता येईल. व्हेरियस रिपोर्ट कार्ड्स आपण बनवू शकता. हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि ते विद्यार्थ्यांना तुम्ही परत सगळ्या पाठवा.